सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील म्हाळसाकोरे शिवारात दरोडा टाकणारी सराईत गुन्हेगार अखेर नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात। 13 जुलैच्या मध्यरात्री अज्ञात टोळीनं फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून कोयत्याचा धाक दाखवत महिलांचे अंगावरील आणि कपाटातील सोन्याचे दागिने असा तब्बल 3,84,000 रुपयांचा मुद्देमाल लुटला। एवढेच नव्हे तर आसपासच्या आणखी 4 घरांमध्ये घुसून चोरीचा प्रयत्न केला। घटनेनंतर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि सायखेडा पोलीस ठाण्याच्या पथकांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे 3 आरोपींना अटक केली। चौघांचा सहभाग उघडकीस आला असून एक आरोपी अद्याप फरार आहे। हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून मुंबई, रायगड, पुणे, नाशिकसह विविध जिल्ह्यांमध्ये 23 गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड आहेत। अटक आरोपींकडून हिरो स्प्लेंडर मोटरसायकल, मोबाईल फोन आणि लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास सायखेडा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे। नाशिक खबरसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंखे।